संप्रदायात एकमेकाच्या पाया पडणं हे ब्रीद आहे आपल्या संप्रदायाचं. पण पंढरीत जरी आला तरी त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असावी. माळी 2-4 जरी असल्या तरी तंबाखूचा बोकणा तोंडात नसावा. त्याच्या ओठाला कधी बिडी लागलेली नसावा. त्यानं कधी गुटके खाल्लेलं नसावा. अशा भंगिऱ्याच्या पाया पडल्यावर त्याचं पाप तुमच्या बोकांडीवर पडणार. विठाला विठाला. काय असतं माहितीये का, प्रत्येक गोष्टीची आचारसंहिता आहे, नियमावली आहे. पिठलं करायचं असेल तर मीठ किती टाकावा, तेल किती टाकावा, हळद किती टाकावा, जिरे किती टाकावा, तेज किती, तिखट किती टाकावा, कशा पद्धतीचं पातळ करायचं का घट्ट करायचं, हे सगळ्या पद्धतीचं त्याची सुद्धा नियमावली आहे. शेती करत असताना जमीन कोणत्या पद्धतीची आहे, तिच्यावर केळी येतील का, हुलगं येईल का, बाजरं येईल का, गहू येईल का, ज्वारी येईल का, काय येईल याचा सुद्धा दर्जा तपासत असतात. त्या जमिनीचा दर्जा तपासल्याच्या नंतर ती ओलसर आहे का, बीज व्यवस्थित आहे का, वेळ निघून गेली का एखाद्या पेरणीची, प्रत्येकाची आचारसंहिता एक चौकट आहे. तशी संप्रदायातली सुद्धा एक चौकट आहे, नियमावली आहे. पंढरीच्या लोका म्हणजे तिथं कोणी जरी गेला तर त्याच्या पाया पडावं असं नाही. पिना फुगे विकायला एक जण गेलं, अख्तरबाई. पिना फुगे येणी लावायचे बो असतेत ना, ते रबलं असं विकायला एक जण आला. असंच कीर्तन ऐकलं, पंढरीच्या लोका नाही अभिमान, लगेच त्याच्या पाया पड. पंढरीत आलाय त्याबद्दल काही दुमत नाही, त्याला वारकरी कसं म्हणता येईल, तो त्याच्या व्यवसायाच्या निमित्तानं आलाय. असं कुठलं प्रमाण कुठं लावणं मला तरी वाटतं हे चुकीचं काम आहे. अर्थदृष्टी असली पाहिजे. पंढरीतल्या लोकांना अभिमान नसावा, पण कोण आहे ते वारकरी असले पाहिजे ना. आणि वारकरी कोणालाही म्हणत नसतात ना, तेची संत तेची संत, तेचे संत तेचे संत, तेचे संत तेचे संत, ज्याचा हेत विठ्ठली, 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 तेचे संत तेचे संत, ज्याचा हेत वारकरी असला पाहिजे, तो संत असला पाहिजे. मांसाची दुकानं घालणारी पंढरपुरात लोक आहेत, पाहिले टकले आणले, कोंबडे बोकडे विशालराव मासे विकणारी माणसं पंढरपुरात आहेत. मग त्यांच्या पाया पडत असतात का? दारूची दुकान आहेत पंढरपुरात, मग त्या दुकानाच्या मालकाच्या पाया पडत असतात का? या मला कळणार नाही, या भाडव्याला कोण्या नरकात टाका. कुठला पुरावा कसा लावता येईल कुठं बी? या संप्रदाय हा नम्रतेचा आहे. सात्विकाने सात्विकाला नमस्कार करणं हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. उलट उलट हरामखोराच्या थुत्रीत आणणं हे संप्रदायाचं मुख्य ब्रीद आहे. नाही भेड भार हो, नाही भेड भार,
हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा नामाचा प्रचार, हा धर्माचा प्रचार करण्यासाठी हाती घेऊन बाण फिरे. इथं नाही भ्यायचं काही. महाराज, कोणी कोणाच्या पाय पडणं हे पांचटपणाचं लक्षण आहे. स्वार्थ असेल, ह्या स्वार्थासाठी कोणी पाय पडत असेल ते मूर्खपणाचं टोक आहे. वारकरी संप्रदायातलं ब्रीद या स्वार्थासाठी पाय पडणं नाही. धर्माची उंची वाढावी, या धर्मातल्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या नामाची उंची पहिलीच आहे, पण त्याचा प्रचार व्हावा. विश्वातल्या प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत या नामाची साधना पोचावी आणि त्याने या संप्रदायात विलीन व्हावं. आणि याच्याकरता अशा नम्र स्वभावाच्या माणसाला आपलंसं करणं, त्यांच्याकडे वाकणं आणि त्यांना स्फूर्त करणं, याच्याकरता वाकायचं असते, कोणाच्या नाही. तुकोबाराय वेगळ्या पद्धतीने नमस्कार करतात, मुद्दाम होऊन जाणून बुजून. शरण शरण जी हनुमंता. कधी लक्षात ठेवलं पाहिजे, पाय पडताना पुढच्याचा दर्जा पाहला पाहिजे. कीर्तन चांगलं सांगतो विशालराव, श्लोक चांगले म्हणतो महाराज, कीर्तन चांगलं सांगतो, ओव्या चांगल्या म्हणतो, आवाजही बऱ्यापैकी आहे, पण यांच्याकडे बघितल्यावर त्याच्या पोटात पाप उतू येते. अशा भडव्या महाराजाच्या पाया पडल्यावर तुमच्या पण घराला कुपाटी लागणार. पैसे देणाऱ्याच्या पण बोकांडीवर अर्ध पाप पडणार. विठाला विठाला. कारण या संप्रदायात सर्वात मोठं सूत्र काय असेल तर नीतीचं सूत्र आहे. विद्वानाला किंमत देत नाहीत असं मी म्हणत नाही, पण विद्वान जर आचरणशील असेल तरच त्याला किंमत देतात. ही या संप्रदायाची प्रणाली आहे. आचरणशील असा, भले अभंग पाठ कमी असले तरी चालतील, स्वर कमी अधिक असला तरी चालेल बळेगावकर, श्लोक कमी पाठ असले तरी चालतील, पण नीतिमत्ता ज्याची गोड आहे त्याच्या पाया पडलं की आपला उद्धार होत असतोय. आणि या सगळ्या गोष्टीची पूर्तता मारुतीरायाकडे, पूर्ण गोष्टीची. महाराज, वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायातले मारुतीराय अग्रगण्य आहेत. गिरगावकरांना सांगायचं तुम्ही ऐकायचं, हे तुम्हाला कोण सांगितलं? वाक्य मोठ्या लोकांचं मानलं पाहिजे. योनी जन्मला मरकट तोरे वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. वारकऱ्यामध्ये अतिश्रेष्ठ आहेत मारुतीराय, म्हणून तुकोबाराय पाय पडले असतील. एक मुद्दा, मारुतीरायाच्या आचरणाची बाब जर पाहत राहिलं तर शिताई साहेबाच्या सुद्धा दूर थांबायची. म्हणून आपल्याकडे एक जुनी म्हण होती, गाव जेले हनुमान बहार. तरी काही बायका त्याच्या तोंडाला पेडा लावत्यात. नको येड्यावानी करू बाई, तू कशाला लावाय, तू पप्याच्या बापाला टायमाला भाकर दिन, तो प्रसन्न होतोय. उठलं की सुटलं, त्याला पेडा लाव, याला पेडा लाव, साऱ्या मुंग्या घातल्या तोंडात त्याच्या. यायला एखाद्यानं सांगावं यायना आपलं ते सुरू करावं. लिहिलंय तिथं काहीतरी, हो ते काय, पण कुठं कोण ऐकत आहे त्या लिहिणार यायचं. एखाद्यानं काही सांगितलं की ते सुरूच. एका महाराजानं सांगितलं दारात बेल लावा. आठ वृक्ष संसारिकाच्या दारात नसावा. आठ संसारिकाच्या दारात नसावा. महाराज, पिंपळामध्ये विष्णूचं अधिष्ठान, वडाच्या झाडामध्ये साधूचं अधिष्ठान, लिंब आणि पिंपळ एकत्रित असेल तर लक्ष्मी आणि विष्णूचं अधिष्ठान, उमरामध्ये एका ब्रह्मवेत्याचं अधिष्ठान,
शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. बेलाच्या झाडामध्ये 6 अधिष्ठान. या 8 झाडा खालून 4 दिवसातली स्त्री गेली की अधपाते भयव्याप्ता यत्कामिनी स्थितयम नैवम गिरगावकर लिखितम. आपल्याकडचा पुरावा ओरिजिनल पुराणातला घ्यायचा. एखाद्यानं कॉलर धरून विचारायचेच नाही बाळा हे कशातलं लिहिलेलं. चल पुराण पाय पहावे पुराणे विचारोनी शास्त्र आहे त्याच्या पाठी. आपण भरकी लोक आहोत. दारात पिंपळाचं झाड लावलं आणि एकूण लिंबुनीचं झाड लावलं. दिवाळीला पाहुणे लय मोठे आले, दोरण्या कमी पडल्या. पिपळाच्या फांदीला एकूण लुगडं बांधलं आणि एकूण लिंबुनीत बांधलं. लिंबुनीच्या झाडाला बांधलं ठीक आहे, पण पिपळाला बांधलं दोर का तो. होय वचा कस्तुरे मंजुळे तो पिपळाच्या फांदीला लुगडं बांधलं ना. आपली पात्रता आहे का? उमराच्या आणि पिंपळाच्या आणि वडाच्या बुडाला धवलयो कांती यतांबरेषु. या 3 झाडाला कपडा बांधित असताना धोत्राला नखी सुद्धा नसली पाहिजे. बिना नखीचा कपडा घ्यायचा. त्याला आपण मलमल म्हणतो. ती बांधित असतात. फार मोठं शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. जाऊ दे आपण कशाला इचकायचं ते. आपला महाराष्ट्र म्हणजे बऱ्यापैकी शेळ्याचा आणि मेंढ्याचा अंश घेतलेली लोक आहेत. शेळ्या मेंढ्या हिवराव पडत्यात, आपट्यावर पडत्यात, कशावर बी पडत्यात. सुरू तुळस दिसल्यावर तिला पण चपका आणत्यात. तसा आपला प्रकार झालाय. त्यातली त्यात आपल्या मराठवाड्यातल्या लोकायला ज्ञानोबा तुकोबारायचं 5-4% लोकायला पटत नाही. बाकीच्यांनी सांगितलेलं पटत. विठाला विठाला मारुतीराय एक सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी संप्रदायातलं निष्ठावंत रत्न आहेत. तुकोबाराय पाय पडतात त्याच्यावर सांगते की गायक लोकायचे, बऱ्यापैकी कीर्तन करायचे, बऱ्यापैकी भागवत करायचे, बऱ्यापैकी रामायण करायच्या कुटुंबातले लोक मद्यपान करतात. मी आरोप करत नाही बरं, मी आरोप करत नाही. मग मला सांगा गिरगावकराच्या कुटुंबात जर कोणी मद्यपान करीत असेल तर त्यांची दारू का सोडित नाहीस? कारण सांगू? तेवढी लायकी नाही आपली. आपला मामा असेल, आपला काका असेल, आपला सासरा असेल, आपला मेहुणा असेल, यांना कुटुंबातलीच लोक म्हणावं लागेल ना. मग हे जर चुकीचं वागत असतील टकले अण्णा तर आपण त्यांना दुरुस्त करायला पाहिजे का नाही? नाहीत करू शकत आपण. का? तेवढा आपल्यात दर्जा नाही. महाराज या मालकानं राक्षस दुरुस्त केले. मुक्त के राक्षसा मुक्त केले. राक्षसा मुक्त केले. राक्षसा मुक्त केले. हा कपी कुळ उतरिले. मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले कपी कुळ हो भले. कपी कुळ उतरिले. मुक्त केले राक्षसा. चांगले माझे कंठीरा हो भले. कपी कुळ उतरिले. मुक्त केले राक्षसा. काय ताकद आहे महाराज, किती मोठी ताकद. बाळू महाराजाची चुलती जर तंबाखू खाता असेल तर त्यानं पहिली तिची तंबाखू सोडावा. का ती ऐकत नाही?
ओरिजिनल वारकऱ्या इतका तुझा दर्जा नाही. दर्जा किती मोठा आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. मांस खाणाऱ्या राक्षसांचा उद्धार केला. मला काही त्याचा जास्त अभ्यास नाही, पण पुराण वाचिलं म्हणून माहिती आहे. मला असं वाटतं माणूस कोणीच हाडं खाऊ शकत नसेल. बरं बोल बरं. हाडं नाही खाऊ शकत. कसे बसतील त्याला? 8 राक्षस अष्टायम निशाचरो भक्षन्ति अस्तियाम पचन्ति जठरानलो तृप्ता वसाति जायते नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन दिले का? त्यांचा जठराग्नी इतका भयानक होता, हाड पचवायची ताकद. त्यांना सुद्धा मुक्त केले भजनाने. काय भजन असेल, किती भजन असेल. चला पुरुषार्थाच्या बाबतीत विचार केला तर आपला पुरुषार्थ किती टक्के. आपण लग्न करून लेकरू होत नाही म्हणून त्याच्यापाशी नारळ बांधायचे, हे तर मान्य करावं लागेल ना. मा पोराला नोकरी लागावं म्हणून त्याच्या पुढे नारळ बांधायचं. आमचं ते फलानं भांडण आमच्यासारखा निकाल लागावं म्हणून त्याच्यापाशी नारळ बांधायचं. आमच्या भाचीला पोरग हो म्हणून त्याच्यापाशी नारळ बांधायचं. आमच्या भाचीच्या पोरीला चांगला नवरा भेटावा म्हणून त्याच्यापाशी नारळ बांधायचं. किती पुरुषार्थ आहे आपल्याकडे. बर ठीक आहे, आपण लग्न करून आपल्याला लेकरू हवा ते कोणाला सांगायला होतं आपण? जे स्त्रीच्या फार लांब राहिलाय त्याला 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 महाराज ह्या लग्नातच पडला नाही तरी त्याचा पुरुषार्थ किती मोठा आहे सांगू. एक स्त्री नावाचं राज्य, त्या स्त्री राज्यात पुरुषच नाही तरी लेकरं. इकडं तर नवशे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. संप्रदायाचा नियम आहे ब्रीद आहे. पण तिकडं जर पाहत गेलं तर स्त्री राज्य पुरुषच नाही. औषधाला पुरुष नाही हो. लेकरं होतात, पण कोणती लेकरं? फक्त पोरी होते. बरं मुलगी जरी व्हायची असेल तर पती लागेल का नाही? गरज नाही तिथे. त्याची आभुकारे ए त्याची आभुकारे. इथे बसलेल्या मालकाने भुबुक्कार केला की पोटात गर्भ, आणि त्या भुबुक्कारामध्ये गर्भधारणा झाली की 1.5 महिन्याच्या नंतर एक भुबुक्कार व्हायचा. आणि तो जर गर्भ पुरुषाचा असेल, यत पातेषु भयस्थिता त्वं भुबुक्कारेषु यो. गर्भात शिल्लक राहत नव्हता पुरुषाचा. काय पुरुषार्थ असलो, किती पुरुषार्थ. एवढा पुरुषार्थ जगात कोणाकडेच नाही. विश्वामध्ये एक पुरुषार्थी व्यक्ती होऊन गेला, त्याचं नाव आहे अर्जुन. आपल्या वक्षस्थळावर विशालराव खोटे का होत नाही, पण स्तन आहेत पुरुषाला. अर्जुनाला नव्हते. अर्जुनाला खोटे का होत नाही पण नव्हते. आपल्याला आहेत, प्रत्येक पुरुषाला आहेत. ते अर्जुनाला नव्हते. पण तेही अर्जुन मारुतीरायाच्या पुरुषार्थाची बरोबरी करू शकत नव्हते. कारण पंढरीतल्या मालकानं दाखवून दिले की दिशा, अर्जुना तुला मला जर कोणी वाचिला असेल तर ह्याच बाबांनी वाचिले. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. मारुतीराय ध्वजावर होते म्हणून आपण वाचलो. त्वं भुबुक्कारेषु प्रसवयम् यत्कामिनी नृणानायस्त्यां बाल्यास गर्भेषु कन्यकां प्राप्ताय लोकेषु. जाबाली सांगतात एवढा मोठा पुरुषार्थ त्याच्या भुबुक्काराने स्त्री राज्यातल्या स्त्रिया गर्भवती व्हाव्या आणि गोड अशा प्रकारच्या त्यांना कन्यारत्न प्रसावावं.
ही त्याच्या पुरुषार्थातली ताकद। याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, पप्याची माय जर सूर्यवंशी असल, सूर्यवंशी मी आडनावानं म्हणत नाही, म्हणजे उशिरा उठणारी आणि हप्त्याला एकदा नवऱ्याची बनेल धुणारी असली अशा उन्हाळ्यात, तर 9व्या दिवशी नवऱ्याच्या बनेलीला वा होत्यात 6 पायाच्या म्हशी होत्यात। वाल 6 पाय असतात लखन, म्हणजे मी काय कोणाच्या वाकाडीत नाही, मला वाचवायचा नाद आहे। पप्याची माय जर आळशी असल तर नवऱ्याच्या बनेलीला किती पायाच्या म्हशी होत्यात? 6 पायाच्या, म्हणजे आपल्या घामातून वा तयार होत्यात। वा महाराज आकाश मार्गाने प्रसन्नपणाने शौर्याने काम करत असताना ललाटीचा तो स्वेद बुंद आपांपती पडिला, तर एक कामुक मगरीने ती गिळीला। सुभाषितकार सांगतात, श्लोक तर फार गोड आहे। मकर ध्वजाची प्राप्ती तये प्रसवला। महाराज आवेशात उड्डाण करत असताना कपाळाचा एक खांबाचा थेंब पडल्याच्या नंतर मकर ध्वजाचा जन्म होतोय। ही त्याच्या अंगावरच्या घामातली ताकद आहे। पुरुषार्थ किती असेल? एवढा पुरुषार्थी, इतका नामधारक, नालायकाला परमार्थात आणण्याची ताकद आपण बापाला आणू शकत नाही। बाप म्हणला तू कर भजन, मला काय सांगायला पोंगळ्या। भावाला म्हणलं येईना तू कर, मला कशाला सांग तू। चुलत्याला सांगितलं काका या ना इकडं, हा चल तू भजन कर, ते नको सांगू आम्हाला ते कित्ते। चुलता म्हणतो आपल्याला। मेवण्याला म्हणलं बघा ना, 10,000 शिल्लक नाही, पण ते माळीच्या बाबतीत सांगू नको। बायकुल म्हणावं म्हणणं त्या भावाला, बहीण तुम्हाला का तेच दिसले का? साऱ्या महाराष्ट्रात दुसरे लोक नाहीत का? मायाच भावाला दिसायला तुम्ही, हा खाऊ द्या त्याला। आधीच सालीची पिची काडीवाणी 10-5 माणसं खाऊ घालतोय भावाला सुधरण ते। मला सांगायचंय का आपण नाही परमार्थ लोकांना परमार्थात आणू शकत, आपला दर्जा नाही। महाराज हाडं खाणाऱ्याला परमार्थात आणलं। पुरुषार्थ 2 गोष्टीचा सांगितला, घामाचा सांगितला आणि भुभुक्काराचा सांगितला। स्त्रीची सावली 18 फुटाच्या आत पडू दिली नाही कधीच। 18 फुटाच्या आत स्त्रीची सावली कधीच जवळ पडू दिली नाही। महाराज अंगठी टाकत असताना आपली सावली सीताई साहेबाच्या अंगावर पडू नये याची दखल घेणारा पुरुषार्थी मारुतीराय। आणि एवढ्या मोठ्या पुरुषार्थाने परिपूर्ण असणारे मारुतीराय, म्हणून माझ्या देहूतले मालक शरण जातात। शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हो शरण शरण हनुमंता, हो शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता। तुम्हाला तुम्हाला पुढं सारखा महिला सरकय बाई पुढं। तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, तुम्हा
भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा एवढा अधिकार मारुतीरायाचा मोठा होता म्हणून शरण शरण जी हनुमंता. माझ्या माईंनो, मारुतीरायाने लग्न केलं नाही आणि विश्वातल्या एकाही स्त्रीचा अनादर केला नाही. विशालराव, एकाही स्त्रीचा अनादर केला नाही. मारुतीरायाच्या लक्षात होतं या देशाची स्त्री म्हणजे फार मोठी संपत्ती आहे. नाही अनादर केला, कारण त्यांना माहित होतं विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी मी म्हणजे ते मारुतीराय. मला जिनं जन्म दिलाय ती अंजनी किती पवित्र असेल तशी विश्वातली स्त्री किती पवित्र आहे. मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. दुसरा मुद्दा सांगतो की तुकोबाराय का शरण गेले असतील मारुतीरायाला. काय बुद्धी होती माझ्या मारुतीरायाची, काय विवेक होता मारुतीरायाचा. मारुतीराय लंकेमध्ये सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी गेले. लंकेमध्ये तुळशी वृंदावन होते बर का. रावणाच्या पण प्रांगणामध्ये तुळशी वृंदावन होतं. पण काही काही राक्षस इतकी भ्रष्ट होती त्यांच्या दारात तुळशी वृंदावन नव्हतं. मारुतीरायाने बऱ्यापैकी नुसतं रामायणात पाहायचं नाही, बाकीचे पुराण बघायचे. मारुतीरायाला सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी ज्या वेळेला लंकेत पाठवलं, मारुतीरायाला प्रभू रामचंद्रांनी स्वतःची मुद्रिका दिली की हनुमंता, ही सीता आहे तुला लक्षात आल्याच्या नंतर तू माझा दूत आहे असं तिला कळावा याच्याकरता तू अंगठी तिच्या पुढे टाकायची, म्हणजे तिला खून पटेल की माझ्या मालकाने दूध पाठवलाय. ही खून पटेल तिला. मारुतीरायाला थोडस दडपण आलं. शोध सीताई साहेबांचा घ्यायचा आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्याची बायको ओळखायची नाही. सीताई साहेबाचा शोध घ्यायचा. सीताई साहेबाचा. तर मारुतीराय थोडा वेळ लक्ष्मणजीला बाजूला घेतलं. लक्ष्मणजी एका झाडाखाली उभे आहेत. कानोसा घेतला झाडाचा. त्या झाडाच्या आडंगी लक्ष्मणजीला उभं केलंय आणि मारुतीरायाने लक्ष्मणजीच्या पायावर डोकं ठेवले. रामायणात पाहायचं नाही, आताच सांगतोय. आणि पायावर डोकं ठेवलं. लहाने मालक, एक विचारू, मी मालकांचा दूत आहे असं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकल्यावर त्या मला मानतील. पण ह्याच सीताई साहेब आहेत, मला कसं ओळखायला यावं. तसं प्रभू रामचंद्रानं बऱ्यापैकी सांगितलं होतं. तरी पण मारुतीरायाला एक वेगळं दडपण आहे. महाराज, शोध फार मोठ्या बाईचा घ्यायचा आहे ना. ती बाई सामान्य आहे का महाराज? काल बीजेच्या प्रसंगामध्ये देहुला गुलालाचं कीर्तन ऐकायला बसलो होतो. महाराज, लक्ष्मी किती मोठी आहे. सीता म्हणजे लक्ष्मी आहे. तर तुकोबारायाने लक्ष्मी आई साहेबाला सुद्धा विनंती केली, आई साहेब, मला परवाला जायचंय बरं का, माझी आठवण करून द्या.
पाय लक्ष्मीचे हाती दिशी यावे काकुलती. आईसाहेबांच्या हातात पाय आहेत. त्या पायाची सेवा करता करता आईसाहेब सूचना करा. तुम्हाला तुकाराम महाराजांनी बोलवलंय. किती मोठा दर्जा असेल लक्ष्मीचा. तुम्ही रोज सकाळी पाणी घालताना शिवजीला पहिल्या घालीत नव्हतात, आता घालायला. आता सुधारल्या तुम्ही. तुम्हाला नामदेवरायचा शब्द कुठे आवडत होता पहिला? एक पसा पाणी एक बिल्वदळ. असं म्हणल्यावर बायका म्हणतात मा गिरगावकर काय जप 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 बोलत तू. मी नाही बोलत सर सर, तू शेपुडीवानी वागतीन. तुला कळत ना तुळस खावा का झाड खावा का आराट्या खावा. आणि गिरगावकर काय गांजा उडून आला का बचर बचर बोलायला. वारकरी संप्रदायातलं फार मोठं या संप्रदायाचे आधार्यू, या संप्रदायाचे आधार भगवान शिवशंकर आहेत विशालराव. पहाटे पहाटे एकदा सकाळी लवकर आले. भगवंताला उठायला वेळ झाली. राई रखुमाबाई तुम्हारे उद्या नया. राई रखुमाई तुम्हारे उद्या नया. सेज हलवुनी जागी करा देवराया. 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 हे बलवंत पासोनी महाद्वारापर्यंत. वाळवंत पासोनी महाद्वारापर्यंत. वाळवंत पासोनी महाद्वारापर्यंत. वाळवंत पासोनी महाद्वारापर्यंत. आई साहेब तुम्हाला दया येऊ द्या. सेज हलवान मालकाला जागा करा. काय दर्जा असेल रुक्मिणीचा, काय दर्जा असेल लक्ष्मीचा. मारुतीरायनं विचार केला या सृष्टीतलं प्रत्येक चक्र त्याच्या सत्तेनं फिरतंय आणि त्याची धर्मपत्नी लक्ष्मी आहे आणि तिचा शोध घ्यायचा आहे. सामान्य एक साधा प्रचलित मुद्दा सांगू का विशालराव. महाराज ही पंढरपुरातल्या मालकाची बायको ज्याला प्रसन्न झाली त्यालाच भडवे सोयरे किंमत देते. पुन्हा एक वाक्य सांगू. हरामखोर पाहुणे त्यालाच किंमत देते ज्याला हिची कृपा झाली त्याला. आणि तिची अवकृपा झाली की रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे पोराच्या आणि पोरीच्या लग्नाच्या पत्रिका देत नाहीत भडवे. धनवंता लागे धनवंता. हो धनवंता लागे. धनवंता लागे. सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे. सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे. हो धनवंता लागी. सर्व मान्यता है जगी. सर्व मान्यता है जगी. सर्व मान्यता
विषय संपले की सगळं संपलं. कोणी विचारित नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्याची लोक माघारी चेष्टा करते तर पुढे आल्यावर साहेब म्हणते. कारण पैशात पावरच अशी आहे महाराज, ती वाकायला लावती माणसाला, वाकायला लावती. अहो चांगले चांगले सुटकेशी घेतल्यावर इकून तिकडे उड्या आणते. त्याची संपत्ती आज फुकून दिली तर 20 वर्ष धुपन निघन. ते पण पैशाला किंमत देते. तुम्ही आणि तर चिल्लर माणसं आहेत, आपल्याकडे काय